आणि आता टॉप 9 घडामोडी पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या। हवेची गुणवत्ता जाणून घेणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार। ते कळल्यास लोक जास्त काळजी घेतील। मुंबईतील प्रदूषणावर उच्च न्यायालयाचं मत। त्यासाठी एक वेबसाईट तयार करून प्रदूषणाची संपूर्ण माहिती प्रसिद्ध करा। उच्च न्यायालयाच्या पालिकेला सूचना। मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक आठवड्याभरापासून मध्यम स्तरावर। पालिकेच्या उपाययोजनेमुळे मुंबईचा AQI 100च्या खाली। मुंबईकरांना दिलासा। स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन एसी लोकल फेब्रुवारी अखेरपर्यंत दाखल होणार। चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी इथे लोकलचे उत्पादन प्रक्रिया सुरू। 15 डब्यांच्या 3 लोकल दिल्या जाणार। ICFच्या अधिकाऱ्यांची माहिती। देशातील पहिल्या कॉमन मोबिलिटी ॲप असलेल्या मुंबई वनला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद। ॲप सुरू झाल्यानंतर 3.5 महिन्यात 27,82,000ची तिकीट विक्री, तर 5 लाखाहून अधिक मुंबईकरांनी ॲपमध्ये नोंदणी केल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ITI संस्थेचं आधुनिकीकरण करण्यास मान्यता। PM सेतू योजनेअंतर्गत ITI संस्थेचं आधुनिकीकरण होणार। योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील ITIचं आधुनिकीकरण केलं जाणार। ठाण्यातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा या परिसरात उद्या पाणी कपात। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी कपात। गुरुवारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार। ओशिवरा गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाण्याची शक्यता। गोळीबार प्रकरणी कमाल खान सध्या न्यायालयीन कोठडीत।